नामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांना याच्यासाठी बोलावलं आहे. काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे. त्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते 4 हुतात्मे आहेत. हुतात्मा शिंदे, हुतात्मा सारडा, हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी. या 4 काँग्रेसच्या नेत्यांनी इरोड्याच्या जेलमध्ये 12 जानेवारी 1931ला फासावर गेले. त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 70 वर्ष राज्य केलं आणि अनेक मोठ्या मोठ्या चळवळीच्या माध्यमातून असो, मग धरण असतील किंवा रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अनेक गोष्टी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेल्या आहे. आणि सोलापूर महानगरपालिका ही तर ऐतिहासिक नगरपालिका त्यावेळी ठरली. कारण अगोदर नगरपालिका होती. माणिकचंद शहा यांनी महात्मा गांधींच्या पुकारलेल्या असहकार चळवळीच्या मान्य करून सोलापूर शहरामध्ये यावेळी इथं सिंधीचे बनं होते, ब्रिटिशांची बनं त्यावेळी तोडण्यामध्ये पुढाकार घेतला होता शंकर शिवदारेंना गोळी लागली आणि ते धारातीत पडले. ही चळवळ सोलापुरातून चालू झाली. काँग्रेसची चळवळ सोलापुरात देश पेटला होता, पण सोलापुरात फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालू झाली. त्याच्यानंतर माणिकचंद शहा याने नवी पेठेत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवरती तिरंगा लावून त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत असं त्यांनी 3 दिवस झेंडा त्या ठिकाणी लावून त्यांनी दाखवून दिलं देशाला की बाबा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी असं काँग्रेस. आज या काँग्रेसचं परिस्थिती या शहरामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं आहे मित्रपक्षांना. आज सोलापुरात देखील आज या ठिकाणी काँग्रेसला पिछेहाट झालेली आहे. मनाला वाईट वाटतं की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक माजी महापौर असतील, अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे, अध्यक्षपद, हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहे. तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत नाही तोपर्यंत काँग्रेस परत एकदा उभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं. कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कोणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं, पण ते राहून गेलं. परवा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही. आता आरिफ शेख साहेब इथं आहेत, आपण बघतोय. अध्यक्ष आले पण
यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले. सांगायला वाईट का वाटतं की फक्त 2 नगरसेवक आहेत काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त 2च नगरसेवक आहेत. तर शेवटी नैतिकता आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्यांनी त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता गटनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे. निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील, महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो. आणि या काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जो काही कारभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करून करणं महत्त्वाचं आहे. याच्याकरता मी आज आपल्यासमोर मी श्रेष्ठीला देखील विनंती करतो. तुमची काय नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा असं मागच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्व जे काही नगरसेवकांना तिकीट दिलं होतं त्या सगळ्यांना बोलून चिंतन शिबिर त्यावेळी प्रणितीताईंनी घेतलं होतं. अनेक लोकांनी त्यावेळी जाऊन त्यावेळी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. सगळ्यांनीच मागणी केलेली आहे. अनेक लोकांनी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगितलं आणि ते देखील मागच्या वेळी मुलीच्या लग्नानंतर मी करतो असं त्यांनी आदिबाईंना पण बोललं. मला सगळं सांगितलं एवढं झाल्यानंतर मी करतो बोललो. तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता एक महापालिकेची जबाबदारी आहे. एक व्यक्ती एक पद या उक्तीत ठरवून माननीय अनेक आमचे ज्येष्ठ नेत्यांना आम्ही विनंती केलेली आहे. बघू आता पुढं काय होतं.